नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअर 2026मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया विद्यार्थी मित्रांनो। त्याआधी तुम्ही अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की डेली करंट अफेअर आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत। दररोज सकाळी 7 AM ला आपण घेऊन येत असतो। तर बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष या पदावर कोणाची निवड झाली आहे? तर पहिलं ऑप्शन बघा, प्रभाकर शिंदे। दुसरं जे ऑप्शन आहे ते रितू तावडे। तिसरं ऑप्शन आहे रवी लांडगे आणि चौथा ऑप्शन आहे भूषण गगराणी। तर बघा, याचं जे करेक्ट उत्तर आहे, बृहन्मुंबई म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड झाली आहे? तर प्रभाकर शिंदे यांची। तर रितू तावडे या बृहन्मुंबई म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणून निवड झालेली आहे यांची। त्यानंतर भूषण गगराणी हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे, ठीक आहे। आणि रवी लांडगेबद्दल बघूया, तर रवी लांडगे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आहे, ठीक आहे, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, COP30 संयुक्त राष्ट्र हवामान परिषद कोठे झाली? आता बघा, हवामान म्हटलं पर्यावरण आलं म्हणजे प्रश्न 100% विचारण्यात येईल, कारण की पर्यावरणावर खूप महत्त्वाचे प्रश्न असतात। तर बघा, पहिला ऑप्शन आहे दुबई संयुक्त अरब अमिरात। दुसरं जे ऑप्शन आहे ते बाकू अझरबैजान। तिसरं जे ऑप्शन आहे बेलेम ब्राझील आणि चौथा ऑप्शन आहे भारत। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बेलम ब्राझील। तर COP30 हे हवामान परिषद संयुक्त राष्ट्र हवामान परिषद कुठे झालेली आहे? बेलम ब्राझील येथे झालेली आहे। तर 28-29 COP28 आणि COP29 कुठे झाला आहे? तर ते बघूया। तर बघा, COP28 म्हणजे 2023ला झालेला आहे दुबई संयुक्त अरब अमिरात येथे, आणि COP29 2024मध्ये बाकू अझरबैजानमध्ये झालेला आहे, आणि COP30 2025मध्ये बेलम ब्राझील येथे झालेला आहे। त्यानंतर बघा, काही महत्त्वाचे पॉईंट बघूया याच्यामधले। तर आयोजन जे स्थळ होतं ते बेलम ब्राझीलच होतं। त्यानंतर बघा, उद्दिष्ट काय होतं? तर हवामान बदलावर कृती करण्यासाठी जागतिक स्तरावर चर्चा आणि समन्वय साधणे हे होतं। त्यानंतर बघा, COPचा लॉंग फॉर्म विचारू शकतो तुम्हाला, COP, कारण की लॉंग फॉर्मवर प्रश्न येत असतात आणि त्याचा अर्थ काय होते ते सुद्धा तिथे विचारू शकतात। तर बघा, COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज, काय होते? कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज, जी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कराराअंतर्गत होणारी वार्षिक परिषद आहे। म्हणजे वार्षिकचा अर्थ काय होते? दरवर्षी ही परिषद होत असते। म्हणजे यासाठी 28, 29 आणि 30 नंबरची तुम्हाला माहिती पाहिजे कुठे झालेली आहे, ठीक आहे। पुढचा नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? लेटेस्ट प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% येऊ शकतो। पहिला ऑप्शन आहे मनीषा पाटणकर माहिसकर। दुसरं ऑप्शन आहे विवेक भीमनवार, आणि तिसरं ऑप्शन आहे राधिका रस्तोगी, आणि चौथा ऑप्शन आहे संजय सेठी। तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विवेक भीमनवार हे MPSCचे नवे अध्यक्ष झालेले आहे, अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे। तर जे 3 ऑप्शन आहे बाकीचे त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया। तर बघा, मनीषा पाटणकर माहिसकर हे IAS अधिकारी आहे महाराष्ट्रातली, आणि अतिरिक्त मुख्य सचिव आहे ते गृह विभाग महाराष्ट्र, ठीक आहे। त्यानंतर राधिका रस्तोगी IAS ऑफिसर, अतिरिक्त मुख्य सचिव अपील आणि सुरक्षा हे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे, तिथल्या अतिरिक्त मुख्य सचिव आहे त्या। त्यानंतर विवेक भीमनवार तुम्हाला आताच सांगितलं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहे ते, आणि संजय सेठी अतिरिक्त मुख्य सचिव आहे। हे एवढे पण अधिकारी हे महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात। पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण का हा प्रश्न स्पोर्टवर आहे, आणि स्पोर्टवर प्रश्न 100% येतो, खेळावर प्रश्न 100% येतो। तर बघा, जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर पहिला ऑप्शन आहे स्मृती मानधना, दुसरा ऑप्शन आहे दिव्या देशमुख,
तिसरा ऑप्शन आहे अंजली भागवत आणि चौथा ऑप्शन आहे हरमनप्रीत कौर. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे जीवनगौरव पुरस्कार 2025 मिळाला अंजली भागवत यांना. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट बघू याच्यामधले. तर जे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ते आपल्या सर्वांनाच परिचित आहे, स्मृती मानधना क्रिकेटशी संबंधित आहे. हा प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला हे विचारणार की BCCI इंडियन स्पोर्ट वुमन कोण आहे म्हणून ऑफ द इयर 2025. तर कोणाला मिळालेला आहे हा गौरव? स्मृती मानधना यांना. त्यानंतर बघा दिव्या देशमुख हे इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर आहे 2025. उन्मुख खेळाडू म्हणून त्याला घोषित केलेला आहे. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न विचारू शकतात दिव्या देशमुख ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ. तर नाव लक्षात ठेवा, कारण की क्रिकेटचे सगळ्यांनाच माहीत राहते पण बाकी खेळाशी विद्यार्थी लक्ष ठेवत नसते, म्हणून हे प्रश्न लक्षात ठेवत चला. आणि अंजली भागवत यांना जे जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते सुद्धा विचारू शकतात. तर ते आहे निशाणेबाजीशी. ठीक आहे. तर अंजली भागवत तुम्हाला जरी माहीत असलं की जीवनगौरव त्यांना मिळाला आहे, पण त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा, पेपरमध्ये विचारतात. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5. भारतातील पहिले राज्य ज्याने स्वतंत्र आणि शहरी धोरण म्हणजे अर्बन पॉलिसी मंजूर केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे शहरी धोरण त्यांनी मंजूर केलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे झारखंड, दुसरं ऑप्शन आहे नागालँड, तिसरं ऑप्शन आहे केरळ आणि चौथं ऑप्शन आहे मणिपूर. तर शहरी धोरण कोण हे केलं आहे, पॉलिसी केली आहे? तर केरळने केली आहे. आता बघा चारही राज्याच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती बघूया जे पेपरमध्ये विचारू शकतात. तर बघा ही जी पॉलिसी आहे ती 13 फेब्रुवारी 2026ला केली आहे. आणि केरळची जी राजधानी आहे, केरळची राजधानी विचारू शकतात, ती आहे तिरुअनंतपुरम. त्यानंतर केरळचे राज्यपाल आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. ठीक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहेत केरळचे? तर पिनाराई विजयन. त्यांचे अध्यक्षतेखालीच ही पॉलिसी मंजूर झालेली आहे. ठीक आहे. आणि 2050पर्यंत बघा त्यांचं लक्ष्य काय आहे? 2050पर्यंत 80% लोक हे शहरी भागात राहतील म्हणते. म्हणजे यांचं टार्गेट 2025 हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 2023-24च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. या पॉलिसीची केव्हा करण्यात आली होती? तर 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये. त्यानंतर बघा दुसरं जे ऑप्शन आहे झारखंड. तर झारखंडची राजधानी काय आहे? तर रांची आहे. झारखंडचे जे मुख्यमंत्री आहे ते कोण आहे? तर हेमंत सोरेन हे आहे. त्यानंतर राज्यपाल कोण आहे झारखंडचे? तर संतोष गणवर आहे. त्यानंतर मणिपूर जे आपलं ऑप्शन आहे ते बघा, मणिपूरचे जे राज्यपाल आहे ते आहे अजय कुमार भल्ला. त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहे? यमुना खेमचंद सिंग आहे. त्यानंतर मणिपूरची जी राजधानी आहे ती काय आहे? तर इम्फाळ आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आहे. त्यानंतर आपली शेवटची जे ऑप्शन राहिला आहे नागालँडबद्दल बघूया. तर बघा नागालँडची जी राजधानी आहे ती कोहिमा आहे आणि राज्यपाल आहे अजय कुमार भल्ला. ठीक आहे. मणिपूर आणि नागालँडचे सारखेच राज्यपाल आहे अजय कुमार भल्ला, कन्फ्यूज होऊ नका. अजय कुमार तिथले पण आहे आणि इथले पण आहे. ठीक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहे? नेफ्यू रिओ. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, फिफा अंडर 17 म्हणजे अंडर 17 वर्ष म्हणजे 17 वर्ष किंवा 17 वर्षाखालील विश्वचषक 2025 कोणी जिंकला म्हटलेला आहे? पहिलं ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, दुसरं ऑप्शन आहे ब्राझील, तिसरं ऑप्शन आहे पोर्तुगाल आणि चौथं ऑप्शन आहे इटली. तर याचं करेक्ट उत्तर आहे पोर्तुगाल यांनी जिंकलेलं आहे. तर पोर्तुगाल विजेता आहे, उपविजेता आहे ऑस्ट्रेलिया आणि तिसरे स्थान कोणाला मिळालेले आहे? तर इटली. आणि हे संस्करण कोणतं होतं? तर 20वं होतं. यजमान देश पण विचारू शकतात. अंडर 17 कुठे झालेलं होतं म्हणून फिफा वर्ल्ड कप? तर कतार इथे झालेलं होतं. आणि सहभागी संघ म्हणजे सहभागी टीम ह्या 48 होते. आणि सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला मिळाला आहे? तर मॅटियस माइड यांना मिळालेला आहे. सर्वोत्तम गोलकीपर म्हणून कोणाला मिळाला आहे? तर रोमारियो पुन्हा. आणि फेअर प्लेयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर झेक प्रजासत्ताक यांना मिळालेला आहे. तर आजच्या चालू घडामोडीमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
आणि व्हिडिओ शेअर करत चला, कारण की आपण अशाच प्रकारे नवनवीन चालू घडामोडी आपण दररोज घेऊन येत चालणार आहे. धन्यवाद.